जेवताना मोबाईलवर रील्स पाहण्याची सवय आहे ना, हां तर ही घातक ठरू शकते. हां असे मोबाईल बघतात ना, हां ती सवय चांगली नाही. तर असं अभ्यासातून समोर आलं आहे की ती शरीराला घातक आहे. तर तुम्हालासुद्धा जर जेवताना रील पाहण्याची सवय असेल तर काय करावं, याचं उत्तर हो असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही ही सवय लवकर थांबवली पाहिजे. नेमका हा प्रकार काय आहे ते समजून घेऊया. मोबाईल ही गरज राहिली नसून व्यसन झालं आहे, हां असं वाक्य एका मराठी चित्रपटात आहे. खरोखरच आज मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. म्हणजे अगदी छोट्या मोठ्या कामांसाठी ही 5 इंचाची स्क्रीन आपल्याला छोट्या मोठ्या कामांसाठी हातात घ्यावी लागते. मग ते फोन कॉलसारखं बेसिक फीचर असो किंवा जेवताना रील्स बघणं असो, मोबाईलवर पाहणं हे एकदम गरजेचं झालं आहे. हां तर आपल्यापैकी अनेक जण जेवताना काय करतात, इतर छोटी मोठी काम करताना, जसं चहा पिताना निवांत रील्स स्क्रोल करत राहतात. कुठे बसलेले आहे हॉटेलमध्ये तरी ते स्क्रोल करत राहतात. तर हल्ली ही सवय फार सामान्य झाली आहे. आता तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला बघायला मिळेल, की ऑफिसमध्ये गेलं तरी बघायला मिळेल की सगळीकडे असे मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसलेले असतात. तर ही सवय चांगली नाही. तर ही सवय अगदी सोपी असून दैनंदिन जीवनाचा भाग झालेली आहे. तर त्याच्याबरोबर दुष्परिणाम पण आहेत, हे एका संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. तर त्या अभ्यासातून काय कळलं आपल्याला, की बीजिंग विद्यापीठात या संशोधनानुसार असं दिसून आलं की जेवताना मोबाईल फोन वापरणं किंवा टी व्ही पाहिल्याने आपलं लक्ष जेवणापासून विचलित होतं. आपलं जेवणाकडे लक्ष नाही राहत. अशा प्रकारे पूर्ण लक्ष अन्नावर न ठेवता ते सेवन केल्याने आपल्या मेंदूला जेवल्याचं समाधान मिळत नाही. आपला मेंदू फोनवर लक्ष केंद्रित करण्यासाठीही बरीच ऊर्जा खर्च करतो. यामुळे जेवणानंतर तृप्ततेचा संकेत देणारे हार्मोन्सचे योग्यरित्या उत्सर्जित होत नाही. परिणामी व्यक्तीची भूक हळूहळू कमी होत चाललेली आहे. तर जेवताना लक्ष विचलित झाल्यामुळे अन्नाच्या सुगंधाची आणि चवीची जाणीव कमी होते. त्यामुळे हळूहळू खाण्याचा आनंद कमी होतो. याचा दुरोगामी परिणाम असा होतो की लोक प्रक्रिया केलेले आणि बाहेरील अन्न पसंत करू लागलेत. या पद्धतीनं बराच काळ राहिल्यास चयापचयावर परिणाम होतो, ज्यामुळे शेवटी आरोग्य बिघडतं आणि लठ्ठपणा वाढण्याचा धोका वाढतो. तर जेवणादरम्यान जास्त स्क्रीन टाईममुळे केवळ लठ्ठपणाच वाढतो असं नाही, तर मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या दीर्घकालीन आजारांचा धोका देखील वाढतो. याच संदर्भातील अजून एक समस्या म्हणजे एकाग्रतेचा अभाव. हल्ली हा अभाव लोकांमध्ये खूप दिसून येतो. या एकाग्रतेच्या अभावामुळे एकतर लवकर किंवा खूप वेळ जेवण जातं. त्यामुळे टाईप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडांच्या समस्याचा धोका वाढतो. शिवाय याचा जीवनशैलीवरही परिणाम होतो. आता भारतात सध्या सणांची धामधूम सुरू आहे. यामुळे वेगवेगळे रंग, दिवे आणि सजावटीने घर उजळून निघालेले आहेत. तर सणाच्या निमित्ताने भिंती पुन्हा रंगवल्या जातात, फर्निचर पॉलिश केलं जातं आणि फुलांच्या मदतीने प्रत्येक कोपरा सजवला जातो. एवढ्या सगळ्या सजावटीनंतरही घर सजावटीत एका गोष्टीकडं दुर्लक्ष केलं जातं, ते म्हणजे सुगंध. सुगंध हा अदृश्य असला तरी मन प्रसन्न करून जातो. तो केवळ एक आनंददायी जोड नाही, तर तो मूड सेट करतो, पाहुण्यांचेही मन प्रसन्न करतो. एका संशोधनानुसार सुगंधाचे आठवणीशी अगदी जवळचे नाते आहे. म्हणजे तुम्ही शांत बसलेले असतानाही, कोणतीही सजावट समोर दिसत नसतानाही तो सुगंध मनात रेंगाळत राहतो. तर सजावटीशी जोडणारे आकार आणि रंग. आधुनिक सुगंधी उपकरणं हे केवळ कार्यक्रम नाही, तर ती राहण्याच्या जागेची शोभा वाढवण्यासाठी सौंदर्यात्मक आकर्षण लक्षात घेऊन तयार केलेली जातात. आजचे ग्राहक शोभेचे किंवा जास्त सजावटीच्या गोष्टींपेक्षा सौम्य, आकर्षक आणि नाजूक डिझाईन पसंत करतात.
पेस्टल राखाडी रंगासारखे सौम्य डोळ्यांना सुखद वाटतील असे रंग लोकप्रिय असतात, कारण ते स्वतःचं वेगळं अस्तित्व न दाखवता खोलीतील सजावटीत मिसळून जातात. चांगल्या प्रकारे डिझाईन केलेलं एअर फ्रेशनर केवळ एक आनंददायी सुगंध देत नाही, तर ते नैसर्गिकरित्या तुमच्या शैलीला पूरक ठरतं, ज्यामुळे तीच जागा अधिक आकर्षक आणि विचारपूर्वक सजवलेली वाटते. तुम्ही तुमच्या जागेवर बसले ना तर तुम्हाला प्रसन्न वाटतं, त्यामुळं बरं. काम करावं असं वाटतं, छान वाटतं. थोडक्यात काय तर सुगंध उपकरणं सजावटीचा एक अविभाज्य घटक आहे म्हणून स्वीकारले जाते. त्यामुळे घराचे वातावरण आणि सजावट दोन्ही अजून छान वाटतात. तर सणासुदीच्या दिवसात व्हॅनिलाला सर्वाधिक मागणी आहे. एकेकाळी अगदी मूलभूत अशी गणना करत वगळण्यात आलेला हा व्हॅनिला आता जगभरात आनंदी सुगंध म्हणून ओळखला जातो. याचे कारण त्याचं सौम्य पण तेवढंच प्रसन्न आणि दिलासा देणारा सुगंध, मनाशी जवळीक साधणारा आणि आधुनिक अशा दोहोंचा तो अत्यंत परिपूर्ण समन्वय साधतो. यामुळेच तो एक उत्तम पर्याय बनतो. जस्मिन किंवा गुलाबसारख्या फुलांसह व्हॅनिला एकत्रित केल्याने बैठकीच्या खोल्यांमध्ये आनंददायक वातावरण तयार होऊ शकतं. तर फ्रेश एक्वा किंवा सायटरमुळे जेवणाच्या ठिकाणी योग्य ऊर्जा निर्माण होते. तर व्हॅनिला केवळ प्रसन्न सुवास देत नाही, तर तो उत्सवी आनंददायी वातावरण निर्माण करतो. आता आपल्या खोल्या वेगवेगळ्या असतात ना. हां. एक स्वयंपाकघर असतं, झोपायची रूम वेगळी, अभ्यासाची रूम वेगळी, हां. करमणुकीची रूम वेगळी. तर त्याला प्रत्येक खोलीला वेगवेगळे फ्रेशनर आहेत. त्याप्रमाणे घरातील प्रत्येक खोलीचा उद्देश वेगळा असतो. त्याप्रमाणे त्या खोलीसाठी सुगंधाची निवड करायला हवी. मग ते एखाद्या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी एकत्र येणं असो किंवा एखाद्याला आराम करायचा, तर तो पण शांत सुगंध म्हणून तिथे आराम करतो. तर कामासाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि जेवणासाठी तुम्ही बसले तर जेवताना पण तुम्हाला आनंददायी वाटतं. तर बैठकीच्या खोल्याला कुठला लागेल, तर व्हॅनिला, चंदन किंवा अंबर यासारखे प्रसन्न सुगंधित कौटुंबिक जिव्हाळ्याच्या कार्यक्रमांसाठी आनंदाची वातावरण निर्मिती करतात. बैठकीच्या आता बेडरूममध्ये कुठला लावायचा, तर लव्हेंडर आणि गुलाबसारख्या फुलांचे शांत सुगंध विश्वशांतीसाठी आरामदायक वातावरण तयार करतात, म्हणून तो वापरायचा. आता जिथं कामाची जागा आहे तिथं कुठला वापरायचा, फ्रेश एक्वा आणि सायट्रसचा सुगंध एकाग्रता वाढवतात आणि उत्साह निर्माण करतात. आता जिथं जेवणाची जागा आहे तिथं कुठला वापरायचा, व्हॅनिला किंवा दालचिनीसारखे सुगंध दुसऱ्या कोणत्याही सुगंधांवर वर चढणं पूरक ठरतात. तर घराची सजावट करत असताना सुगंधाचा विचार जर डिझाईन म्हणून केला तर चांगले दिसण्यामध्ये आणि चांगले वाटण्यामध्ये सुसंवाद साधता येऊ शकतो. कोणताही समारंभ म्हणजे उत्तम पाहुणचार, आणि तो केवळ स्वयंपाकाचाच नाही तर मनोरंजनाचा देखील. आधुनिक सुगंध उपकरणे हे सहज करतात. स्वयंचलित स्प्रे आणि ॲप सक्षम डिस्ट्रीब्युटर सातत्यपूर्ण देखरेखीने घरे पाहुण्यांसाठी नेहमीच तयार ठेवतात. वातावरण सुगंधित राहील याची खात्री करतात. एअरबॅटिक आणि एअर प्लगसारखी उत्कृष्ट डिझाईन असलेली उपकरणं केवळ सजावटीतच सहजपणे फिट होत नाहीत, तर सलग कार्यक्रम असतील त्याला योग्य असे वातावरण राखण्याचा एक विश्वासार्ह पर्याय देखील देतात. यामुळे यजमानांसाठी चिंतेची एक गोष्ट कमी होते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ग्राहकांना आता सुगंध हा केवळ कार्यक्रमापुरती वापरण्याची गोष्ट नाही वाटत. तर ही सुगंध पसरवणारी उपकरणे वर्षभर घरातच असतात. मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनाचा भाग बनतात. हे एका छोट्या सांस्कृतिक बदलाचे प्रतिबिंब आहे. आता सजावटीची देखील भाषा आता बदललेली आहे. सजावट म्हणजे केवळ डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टी नव्हे, तर नीटनेटक्या असलेल्या भारतीय घरांमध्ये आता सजावटीबद्दल अधिक जागरूकता निर्माण होते आहे. अशावेळी या सर्वांना अदृश्यपणे एकत्र बांधणारा म्हणून सुगंधाचे महत्त्व अधिक आहे. दिव्यांची चमक कमी होऊ शकते, फुलेही फिकट होऊ शकतात, परंतु आठवणीत टिकणारा सुगंध हे निश्चित करतो की कार्यक्रम संपल्यानंतरही त्याच्या आठवणी मनात रेंगाळतील. सणासुदीच्या या दिवसात सजावटीच्या दृश्य परिणामांसोबत लोक आठवणीत काय ठेवतील
याचा विचार करा आणि जागेचं तसं नियोजन करा आणि तिथं कोणता सुगंध वापरायचा त्याची तुम्ही ठरवून ठेवा.